अवतार इग्नोर करा. सो आजचा पहिलं तर अवतार इग्नोर करा. सकाळ सकाळ छान असं प्रसन्न वाटतंय घरामध्ये. आणि दुसरी गोष्ट, इथे आज मी बेत करते येल्लो बटाट्याची भाजी. आणि एक सेकंड, येल्लो बटाट्याची भाजी, आमरस, चपाती किंवा पुरी पण पीठ मळून ठेवलंय बघू. आणि दुसरं काय, चण्याची भाजी, म्हणजे उसळ सारखं, म्हणजे सार आमटी सारखं त्या टाईप मध्ये बनवून, म्हणजे भातावर पण खाता येईल आणि चपाती सोबत पण खाता येईल. आणि भात, असा काही मेनू ठरवलाय आणि तो मी करते. तर इथे मी बनवलंय आमरस अर्धा, बाकीचं बाकी आहे. फक्त मी त्याचं पल्प काढून घेतलं आणि ग्राइंड नाही केलं मिक्सरला. जस्ट मी रवीने त्याला हे करते, दाखवते. एक सेकंड ना भाव्या. आणि इथे मला सारखी भाव्या त्रास देते. काही ना काहीतरी घेतेच आहे ती, काही ना काहीतरी वस्तू काढतेच आहे सारख्या सारख्या. जाऊ दे, मी तुम्हाला दाखवते मी काय केलं ते. तर हा पल्प मी तयार केलाय. थोडीशी त्याच्यात मी साखर टाकणार आहे. बिकॉज आमच्याकडे जास्त गोड खात नाही. आणि थोडीशी वेलची पावडर. दिसतंय तुझं. तर असा काय हा तयार केलाय मी. आणि आता त्याला मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढते. तर हा झालाय आमरस तयार. ह्यावरती ठेवायचं झाकण. हा झालाय आमरस तयार. आणि आता मी तो ठेवणार आहे फ्रीज मध्ये थंड करायला, म्हणजे जेवेपर्यंत चांगला तो सेटअप होईल. त्याचबरोबर इथे तुम्हाला मी दाखवते, हे असं काही थोडासा पसारा झालाय किचन वरती. तो आता पहिला मी आवरून घेणार, देन मग जेवणाला तयार करणार. फक्त बटाटे उकडवून घेतलेत, बाकी अजून काही केलं नाही. आता मी ते पहिलं सगळं करायला स्टार्ट करेन. मी पण तू प्लीज बाहेर जा. मी नाही झालाय. बघितलं, हे असं असतं मध्ये मध्ये. आणि गरमी तर एवढी वाढलीये, बाप रे, नकोसं वाटतं गरमीतून काही करायला. हो. अरे वा, तू काय बनवते त्याच्यात? जेवण. काय जेवण बनवते? मी त्याच्यात भाजी बनवते बटाट्याची. तू काय बनवते? मी पण बनवते भाजी. कसली बनवते? सेम सेम. असा डिस्टर्बन्स असतो सारखा मध्ये मध्ये. कुकरचा तू बाहेर जा. जेवण बनवताना तू आतमध्ये नाही यायचं. मला पण द्यायची आहे. जा, तू बाहेर उडणार ते. नको. नाही नाही, मोठं नाही भेटणार. तू थोडस बोललीस तर मी थोडसच दिलं. ते पण दे ना. ते पण दे. थांब एक मिनिट. थांब एक मिनिट. थांब थांब, मी पहिले करू दे. तू तेल उडेल, तू इथून बाहेर जा. हा, मग मी ते बोलली ना.
तर इथे घेतलं आता पुरी बनवायला. पूजा पुऱ्या बनवत होती वाटतं आणि मी जर आता झोपेतून उठलो तितक्या भावे तिच्या पाठी पळते आटावटा करत आणि पूजा करत पळते. काय झालं मला ते कळलं आपलं. कसं काय तेलात पुरी टाकताना हे बघ. आणि हे काय लावलंय कॉलगेट. मला उठवायचं तरी मी तेलात पुरी असे टाकत होते तर ते असं उडालं ते ह्याच्यामध्ये. त्याच्यात कॅप्चर झालं असेल बघ. का ब्लॉग चालू होता हा सांभाळून यार. त्याला बर्फ बिर्फ लावले नाही तर दूध टाक त्याच्यावर. बर्फ लावलं, दूध नाही. आज काय पुरी येस काय खुशी मध्ये म्हणजे काय आहे का आज? असंच. आज आहे काय बुधवार मंगळवार मंगळवार मग काय आहे आज चतुर्थी काय नाही आज. मग मी असंच बनवते. आंबे होते ना मग ते असेच पिकले ते वेस्ट. आंब्यांचं काय बनवलंय पुरी आमरस. कुठे आहे बापरे. अरे वा ते बटाट्याची भाजी. ह्याच्यात एक काय ते वाजून दे. गब्बा तिच्या बोटाला चटका लागला बघितलं ना तू तरी पण काय मस्ती दे ना बाळा. तू जर परत माझ्या बायकोला चटका दिला तर लक्षात ठेव आणि तू जर माझ्या बायकोला परत त्रास दिलास तर लक्षात ठेव. आमरस कुठे आहे मला बघायचं. फ्रीज मध्ये आहे, थंड ठेवलाय करायला. काय थंड ठेवलाय करायला. हा तू मराठी मीडियम मध्ये होते ना हा मग मग थंड करायला ठेवलाय. हा ते कळलं मला पण नाही. माझ्या काल रात्री माझ्यासाठी खास मला थोडं बिटर चॉकलेट आवडतं कडू पण माझ्यासाठी एक मागवलंय ते कोणाच्या नजरेत देऊ नये म्हणजे झालं. अच्छा हो हो तू ते दे. तुला ते दिसला काल रात्री हे पण मागवलंय सोबत रिओची टिन्स. मला पण दे. कविता. अरे बापरे ते आता नंतर हळूहळू अजून हे होत जाईल. बरं नको. झुमतय ते मला. आता नको मला. जास्त झटका लागला. मला नको. नको मला. लांब टाक. लांबून टाक. जेवण सगळं बनवून झालेलं आहे. फक्त आता उकळी येते एक साराला मीन्स उसळला आणि भात बनतोय बस. आणि हे आहे कढीपत्त्याला काय बोललं ते जसं ताण लागली का आपण पाणी पितो ना तसं कढीपत्त्याला आपण हे ताक टाकतो. पण माझे ताक नाही तर मी दही टाकतो. म्हणजे मला वाटतं ती भांडत होती नाही कढीपत्त्याला टाकते. तर आपण आता हे टाकूया कढीपत्त्याला. कशाला कढीपत्त्याच्या झाडामध्ये गेले फ्रेंड्स त्याचं पाणी. आता हे बाकीचे झाडं रुचणार नाही त्याला एवढं छान छान दिलं आणि आम्हाला साधं पाणी. काय नाही असं काय नाही यार. मला जर कोणी एक्सपर्ट असेल तर प्लीज त्या झाडासाठी मी काय करू मला ते समजत कोणत्या? नाहीये. ह्यासाठी ते मला माहितीये ते झाड ना. आहे ना तू बोलली हा तर हे थोडस कोमजलंय. मी त्याला पाणी रोज घालते पण तरी पण ते काय होत नाही. पण ते काय त्याच्या खालतून फुलत चाललंय ना हळूहळू फुलेल. तेच कळत नाही का ते. स्वतःच्या हाताने कोण आंघोळ करते मी. लवकर करा जेवण वाढते मम्मा. मम्मा जेवण वाढते लवकर. छान छान सुंदर सुंदर आणि टेस्टी टेस्टी असं जेवण रेडी आहे. बट ॲट व्हॉट कॉस्ट. माझ्या बायकोचा अंगठा जाळाला त्याच्यावरून चटका लागला बट ठीक आहे. अरे संसार संसार आधी अंगठ्याला चटके मग मिळते भाकर. पण भाकर नाही पुरी आहे. लेट्स एन्जॉय इट. तर अगोदर तर आज मी टेस्ट करणार आहे आमरस. पूजाने एवढा आवर्जून बनवलाय. नाईस. आणि आमरस पुरी टेस्ट करणार आहे मी. थोडासा आमरस ठीक आहे. कधीतरीच ट्राय करेल मी हे परत नाही करणार.
हे नको, मी केस व्यवस्थित विसरले बेटा. नाही बेटा, मी केस एकदम छान विसरले. मी फोन ठेवून देतो फ्रेंड. जेवण विथ लिटल बिट राईस. तूप हाची. चला जेवण एन्जॉय करून घेतो मी. आमरस काय आमरस आमरस? हे का गपचूप? पहिले हे संपव, मग तुला आमरस देतो मी. ठीक आहे? बस करते म्हणून माझं डोकं फिरतं. आमरसाने हा आमरसाने मम्माला बोला, मला कुठं बोलतो. थँक्यू. आमरस बोला आमरस आणि बनवतो पुरी घेऊया. आमरस काय आमरस बोलो आमरस तपतली कुठून शिकले ही नवीन? आमरस बोलो खा आमरस पुरी. लागेल बेटा असं दाताला. दुपारचं झोपलो होतो फ्रेंड्स. लाईट गेली आणि आज दुपारी समजा 4 म्हणजे 2 तास गेलेली, आता आली 5 मिनिटात परत गेली. हे सारखं सारखं होत आहे. ह्याच्यासाठी आपण उद्या जाऊन, उद्या आपलं काम आहे की उद्याच्या उद्या आपण इन्व्हर्टर बसवूया. काय सजेशन्स असतील तर नक्की द्या. आपण 12-1 वाजेपर्यंत उद्या, म्हणजे या दिवशी ब्लॉग पडलाय तर दुपारपर्यंत आपण इन्व्हर्टर बघायला जाऊ. चांगला असा इन्व्हर्टर बघू ज्याच्यामध्ये फोन चार्ज होईल, मॅकबुक बघू. चार्ज झाला तर ठीक आहे, ना तर पंखा, लाईट आणि एसी थोडंफार चाललं तरी ठीक आहे, ना तर पंखा आणि लाईट तर चालल्याच पाहिजे आणि फोन चार्जिंग पाहिजे. आज फोनला चार्जिंग नाहीये म्हणून आम्हाला जी रील शूट करायची आहे एका प्रोडक्टची ती करता येत नाहीये. बाय बाय, भेटूया आता नवीन ब्लॉग मध्ये. इट्स ऑल गुड. पूजा, तुझा अंगठा कसा आहे? ठीक आहे ना? ठीक आहे ना? ओके चल. अरे देवा. अरे देवा. पडलो बेडच्या तर भेटू आता नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. त्याचसोबत लाईट तर आली आहे फ्रेंड्स, त्यासोबत पण आपल्याला इन्व्हर्टर घ्यायचं आहे आणि उद्या परवापर्यंत आपण काही करून ते सोल्युशन काढू इन्व्हर्टरचं. बिकॉज हे हफ्त्यातून कंटिन्यूस दर दिवशी चालले. राईट आहे ना पूजा? नाही, पूजाला विचारलं तर नुसतं बोलत काय नाही, नुसतं मग काय झालं. बोलणार? तू चल. बोललास ना त्याच्यावर.